शांतीनगर या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर बेघर झालेल्या शेकडो कुटुंबांच्या प्रश्नावर आता संघर्षाची ठिणगी पडली आहे। शांतीनगरमधील विस्थापित नागरिकांसाठी 5 एकर जागा कायमस्वरूपी देण्याची मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांच्या नेतृत्वात सोमवारी MIDC कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सुमारे 40 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीवरील घरे कोणतीही ठोस पूर्वसूचना न देता जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाईमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आल्यानं त्यांच्या संसाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले। पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना बेघर करून प्रशासनानं मानवी संवेदनांचं तिलांजली दिल्याची भावना परिसरात व्यक्त होते। या बिऱ्हाड मोर्चाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह कालीमाता मंदिराला कायदेशीर मान्यता देण्याची, परिसरातील 5 एकर जागा शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय सर्व विस्थापित कुटुंबाचे तातडीनं पुनर्वसन करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली असून या आंदोलनाचे दखल घेतली नाही तर MIDCतील कार्यालयाला टाळे ठोकलं जाऊन आंदोलन किंवा शासकीय विश्रामगृहाचा ताबा घेण्याचा इशारा प्रशांत खरात यांनी दिलाय। शांतीनगर या भागामध्ये 2 तारखेला सकाळी 6 वाजता कुठलीही पूर्वकल्पना न देता पावसाच्या तोंडावरती अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि आमच्या नागरिकांना बेघर करण्यात आलेलं आहे। 40 वर्षापासून आमचे लोक स्थायिक असताना आमची तिसरी पिढी तिथे राहत होती। कुठलीही पूर्वकल्पना देताना पावसाळ्यात त्यांचे घर तोडलेले आहेत आणि त्या दिवशी एवढ्या जोरात पाऊस येऊन अक्षरशः आमचे लोक आजारी पडलेले आहेत, लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि यांचा पूर्ण सामानासकट यांना पूर्ण यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे। तर याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करतो आणि आमची भूमिका आहे जोपर्यंत ही जागा शासन सरकार एक DGR काढतं की 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना आम्ही कायदेशीर मान्यता देणार आणि एका बाजूला सकाळी 6 वाजता झोपेतून उठण्या अगोदर आमचे बुलडोझर चालवून घर तोडली जातात। हे कुठेतरी जातीय मानसिकता ठेवून जाणीवपूर्वक उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे। सरकारला आमचा इशारा आहे की तुम्ही 40 एकर जागा MIDCला दिली, त्याला आमचा विरोध नाहीये, तुम्ही रोजगार आणताय त्यासाठी तुमचं स्वागत आहे, परंतु 40 वर्षापासून राहत असलेल्या जनतेला तुम्ही न्याय दिला पाहिजे। त्या शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला 5 एकर जागा द्यावी, अन्यथा बिऱ्हाड मोर्चा MIDC कार्यालयासमोर आम्ही चालू ठेवलेला आहे। आज आमचे काही हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे। जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात आल्या नाही तर या MIDC कार्यालयात आम्ही कोणाला घुसू देणार नाही आणि ताला ठोको आंदोलन ह्या कार्यालयाला लावल्याशिवाय राहणार नाही। कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही आणि सकाळी 6 वाजता हे अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे आणि योगायोग त्या दिवशी त्यांनी मी बघितलं की मी नाशिक मध्ये नसताना, मी परभणी जिल्ह्यामध्ये असताना हे अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे। त्यांनी बघितलं की यांच्यासाठी धावून येणारे लोक नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीत, त्यामुळे हे सकाळी 6 वाजता अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही ह्या कार्यालयाला ताला ठोकू, आंदोलन करू आणि एकाही अधिकाऱ्याला बाहेर यामध्ये जाऊ देणार नाही आणि जोर जबरदस्ती जर आमचं आंदोलन गालबोट लावण्याचा किंवा उठवण्याचा प्रयत्न केला तर आमचा पुढील ताबा शासकीय विश्रामगृहावरती राहील। जोपर्यंत आम्हाला पर्यायी घर तिथे जागेवरती घर मिळणार नाही तोपर्यंत शासकीय गृह आम्ही सोडणार नाही। घरं पाडली, आता पर्यायी जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही अशी संतप्त भावना शांतीनगरमधील नागरिक व्यक्त करतायत। प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। या आंदोलनाच्या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून अंबड पोलीस स्टेशन, सातपूर पोलीस स्टेशन, इंदिरानगर पोलीस स्टेशन या पोलीस बंदोबस्त या ठिकाणाहून देण्यात आला होता। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।